मित्रांनो, कल्पना करा, तुमच्याकडे एक स्वप्न आहे. तुम्ही त्यासाठी दिवस रात्र मेहनत करत आहात. तुमच्या आयुष्याचा सगळा प्लॅन तुमच्या डोळ्यासमोर रेडी आहे आणि अचानक एक दिवस सगळं बदलतं. तुम्ही उठता, पण तुमचं आयुष्य आधीसारखं राहिलेलं नसतं. तुम्ही स्वतःला आरशात पाहता आणि मनात एकच प्रश्न येतो, आता माझं काय? जर तुमचं आयुष्य अशा परिस्थितीत आलं तर तुम्ही हार मानाल, रडाल, लोकांना दोष द्याल, की स्वतःला एक प्रश्न विचाराल, आता जे उरले त्यातून मी काय करू शकतो? आजची स्टोरी आहे अशा एका महिलेची जिच्याकडे आयुष्याने सगळं जवळजवळ हिरावून घेतलं, पण तिच्याकडून एक गोष्ट हिरावून घेऊ शकला नाही, ती म्हणजे तिची जिद्द. ही स्टोरी आहे अरुणिमा सिन्हा यांची. आणि ही फक्त एव्हरेस्ट चढलेल्या एका महिलेची स्टोरी नाही. ही स्टोरी आहे परिस्थिती तुमचं आयुष्य ठरवत नाही, तुमची प्रतिक्रिया तुमचं आयुष्य ठरवते, या एका मुलीची. अरुणिमा सिन्हा यांचा जन्म उत्तर प्रदेशमध्ये झाला. त्यांना लहानपणापासूनच काहीतरी मोठं करण्याची इच्छा होती. त्यांना व्हॉलीबॉल खेळाडू होत्या. त्या स्पोर्ट्समध्ये करिअर करण्याची स्वप्न होती. सरकारी नोकरी मिळवण्याचंही त्यांचं ध्येय होतं. म्हणजे एक सामान्य तरुण मुलगी, मोठी स्वप्न, मोठं अँबिशियस आणि आयुष्य पुढे जाण्याची पूर्ण तयारी. पण कधी कधी आयुष्य तुमच्याकडून परमिशन घेत नाही. 2011 साली अरुणिमा रेल्वेने प्रवास करत होत्या. प्रवासादरम्यान काही लोकांनी त्यांची चेन सामानासाठी त्यांना टार्गेट केलं. विरोध करताना त्या चालत्या ट्रेनमधून खाली पडल्या आणि त्यानंतर त्यांच्या आयुष्याला कायमचं वळण मिळालं. त्या रेल्वे रुळावर पडल्या आणि त्यानंतर दुसऱ्या ट्रेनने त्यांना धडक दिली. कल्पना करा, एका क्षणात एका तरुण मुलीचं आयुष्य बदललं. त्यांना गंभीर दुखापत झाली. त्यांचा एक पाय कापावा लागला. इथे थोडं थांबा आणि स्वतःला तिच्या जागी ठेवा. तुमचं आयुष्य व्यवस्थित चाललं आहे, तुमच्याकडे फ्युचर आहे, करिअर आहे, ड्रीम्स आहेत, आणि अचानक तुम्हाला सांगितलं जातं तुमचं आयुष्य आता पूर्वीसारखं राहणार नाही. किती मोठा धक्का असेल. कदाचित आपल्यापैकी अनेक जण तेच तुटून गेले असते. अपघातानंतर अरुणिमा सिन्हा समोर फक्त फिजिकल पेन नव्हता, त्यांच्या समोर मानसिक आणि सामाजिक संघर्षही उभा होता. लोक प्रश्न विचारत होते. काही लोकांनी त्यांच्या घटनेवरही संशय व्यक्त केला, पण त्यांना एक निर्णय घ्यायचा होता. मी आयुष्यभर लोकांच्या प्रश्नांची उत्तरे देत बसणार, की मी माझ्या आयुष्याला नवीन अर्थ देणार? आणि इथे स्टोरी बदलते. एका क्षणी अरुणिमा सिन्हांनी एक धाडसी निर्णय घेतला. त्यांनी ठरवलं, मी माउंट एव्हरेस्ट चढणार. एक पाय गमावलेली महिना एव्हरेस्ट? लोकांना हा निर्णय अविश्वसनीय वाटू शकतो, पण तिने त्या अशक्य वाटणाऱ्या ध्येयाकडे पाऊल टाकलं. तिने ट्रेनिंग सुरू केली. फिजिकल ट्रेनिंग, मेंटल प्रिपरेशन, क्लाइम्बिंग प्रॅक्टिस, पेन, फिअर, पुन्हा प्रयत्न, पुन्हा ट्रेनिंग. इथे मला तुम्हाला एक गोष्ट महत्वाची सांगायला आवडेल. आपण समजतो आपलं युद्ध बाहेरच्या जगाशी आहे, कॉम्पिटिटरशी आहे, परिस्थितीशी, पैशांशी, लोकांशी, पण खरं युद्ध अनेकदा आपल्या मनात असतं. मी करू शकत नाही, मी योग्य नाही, माझ्याकडे रिसोर्सेस नाहीत, माझं वय झालंय, माझ्याकडे सपोर्ट नाही. ही वाक्य आपल्या मनातली इनविजिबल वॉल्स आहेत. अरुणिमा सिन्हांच्या शरीराला एक मोठी फिजिकल लिमिटेशन आली होती, पण त्यांनी मनाला लिमिटेशन बनू दिलं नाही. आणि याच ठिकाणी माइंडसेट बदलतो. आपण मोटिवेशनल व्हिडिओ पाहतो, आपण एक्साइटेड होतो, 2 दिवस काम करतो, तिसऱ्या दिवशी मोटिवेशन कमी आणि पुन्हा जुनं आयुष्य जगायला लागतो. पण एव्हरेस्ट मोटिवेशनने चढता येत नाही. डिसिप्लिन लागतो, ट्रेनिंग लागते, पेन सहन करावा लागतो, रिपीटेड प्रॅक्टिस लागते आणि दररोज पुन्हा उठावं लागतं. तुमच्या आयुष्यातही एव्हरेस्ट असेल, कदाचित तुमचा एव्हरेस्ट आहे सुद्धा. बिझनेसमध्ये 1 करोड रेव्हेन्यू कमवायचा आहे, किंवा करिअरमध्ये प्रमोशन पाहिजे, किंवा स्वतःचा बिझनेस तयार करायचा आहे, किंवा फायनान्शियल फ्रीडम पाहिजे, किंवा तुमचं हेल्थ, तुमचं घर, तुमच्या मुलांचं फ्युचर. तुमचा एव्हरेस्ट काहीही असू शकतो, पण शिखराकडे फक्त पाहून शिखर गाठता येत नाही. दररोज एक पाऊल टाकावं लागतं. अनेक दिवसांच्या ट्रेनिंग नंतर फायनली तो दिवस आला. अरुणिमा सिन्हा एव्हरेस्टच्या मोहिमेवर निघाल्या. जसजशी उंची वाढत होती तसतशी अडचण वाढत होती. थंडी, कमी ऑक्सिजन, थकवा, फिजिकल पेन आणि प्रत्येक पाऊल खूप डिफिकल्ट. प्रचंड आव्हानं, पण त्या पुढे जात राहिल्या. एक पाऊल, मग दुसरं पाऊल, मग तिसरं पाऊल. कदाचित त्यांच्या मनातही भीती असेल, कदाचित थकवा असेल, पण त्यांनी पुढे जाणं थांबवलं नाही. 21 मे 2013 रोजी अरुणिमा सिन्हा माउंट एव्हरेस्टच्या शिखरावर पोहोचल्या. त्या जगातील सर्वात उंच शिखरावर पोहोचणाऱ्या पहिल्या महिला म्हणून ओळखल्या गेल्या. एक पाय, दुसरा पाय कृत्रिम पाय आणि समोर एव्हरेस्ट. कल्पना करा, ज्या दिवशी लोकांना वाटलं होतं तिचं आयुष्य संपलं, त्या दिवसानंतर 2 वर्षात ती जगाच्या सर्वोच्च शिखरावर उभी होती. हा आहे कमबॅक. आता तुम्ही म्हणाल, ही अरुणिमाची स्टोरी आहे. हो,
पण तुमची स्टोरी काय, तुम्ही कुठे थांबला आहात, कुठल्या भीतीमुळे, कुणाच्या ओपिनियनमुळे, कुठल्या फेल्युअरमुळे, कुठल्या रिजेक्शनमुळे, कुठल्या आर्थिक परिस्थितीमुळे, कुठल्या जुन्या आठवणींमुळे, कदाचित तुम्ही स्वतःला सांगत असाल माझ्याकडून नाही होणार. पण आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारते, तुम्ही खरंच प्रयत्न केला आहे का? जर तुम्ही एंटरप्रेनर असाल तर या स्टोरी मधून खूप मोठा लेसन शिकण्यासारखा आहे. बिझनेस मध्ये फेल्युअर हा येणारच. कधी प्रोडक्ट फेल होईल, कधी मार्केटिंग फेल होईल, तर कधी सेल्स फेल होईल, कधी एम्प्लॉई फेल होतील, तर कधी इन्व्हेस्टमेंट, तर कधी पूर्ण स्ट्रॅटेजी फेल होईल. पण बिझनेस फेल्युअर आणि बिझनेसमॅन फेल्युअर या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. एक कॅम्पेन फेल झाला, कॅम्पेन फेल झालाय, तुम्ही नाही. एक प्रोडक्ट चालला नाही, प्रोडक्ट फेल झालाय, तुम्ही नाही. एक कस्टमर गेलाय, तुमची क्षमता नाही. हे जेव्हा तुम्हाला समजेल तर तुम्ही पुन्हा आयुष्यात उभे राहू शकता. आणि माझ्या सर्व बंधू आणि भगिनींना एक गोष्ट मला सांगायला आवडेल, तुम्ही आई किंवा वडील असाल, तुम्ही पती किंवा पत्नी असाल, मुलगी किंवा मुलगा असाल, एम्प्लॉई असाल, बिझनेस ओनर असाल किंवा होम मेकर असाल, कदाचित तुमच्या आयुष्यात अनेक जबाबदाऱ्या असतील, पण तुमची स्वप्नही महत्वाची आहेत. तुम्हाला प्रत्येक गोष्ट एकाच वेळी करायची गरज नाही. स्लो जा, पण जा. एक स्किल शिका, एक कोर्स करा, एक छोटा बिझनेस सुरू करा, एक व्हिडिओ बनवा, एक क्लायंट मिळवा, एक पुस्तक वाचा किंवा दररोज थोडं स्वतःसाठी करा. कारण स्वतःची ओळख निर्माण करणं स्वार्थीपणाचं लक्षण नाहीये. काही लोक म्हणतात आता माझं वय झालंय, पण वय हा नंबर आहे मित्रांनो. डायरेक्शन तुमची आहे. आज सुरुवात केली तर 1 वर्षानंतर तुम्ही कुठे असाल, 5 वर्षांनी, 10 वर्षांनी कल्पना करा. आज तुम्ही सुरुवात केली नाही तर 5 वर्षांनी तुम्ही तिथेच असाल. मग आजची भीती निवडायची की 5 वर्षांचं रिग्रेट. डिसिजन सर्वस्वी तुमचा आहे. पैसा कमी आहे, ठीक आहे, स्किल शिका, स्किल आहे. व्हॅल्यू क्रिएट करा, व्हॅल्यू आहे. कस्टमर शोधा, कस्टमर आहेत. सिस्टम तयार करा, सिस्टम आहे. स्केल करा. सगळं एकाच दिवशी मिळणार नाही, पण पहिलं पाऊल आज घेता येतं. सगळ्यांना सपोर्ट मिळतोच असं नाही. कधी कधी तुम्हाला स्वतःचा पहिला सपोर्टर बनावं लागतं. लोक विश्वास ठेवत नाही, ठीक आहे, तुम्ही ठेवा. लोक हसतात, हसू द्या. लोक म्हणतात हे काय नवीन सुरू केलंय, ठीक आहे, उत्तर देऊ नका. काम करत राहा, कारण जेव्हा रिझल्ट येतो तेव्हा एक्सप्लेनेशनची गरज राहत नाही. आता व्हिडिओ बंद करण्याआधी एक पेपर घ्या आणि त्यावर लिहा माझा एव्हरेस्ट काय आहे, म्हणजे माझं गोल काय आहे. फक्त एक बिझनेस की पैसा की हेल्थ, करिअर, एज्युकेशन, फॅमिली की पर्सनल ग्रोथ, काही असू शकतं. आता खाली लिहा आज मी त्यासाठी कोणतं एक पाऊल घेणार. फक्त एक कॉल करणार की कोर्स सुरू करणार की व्हिडिओ रेकॉर्ड करणार की एखाद्या क्लायंटला मेसेज करणार की वर्कआउट करणार की बुक वाचणार का स्किल शिकणार, हे काही असू शकतं. पण आज एक पाऊल टाका. मित्रांनो, जीवनात तुम्हाला नेहमी सोपा रस्ता दिसेल असं नाही. कधी रस्ता तुटेल, कधी लोक साथ सोडतील, कधी पैसे कमी पडतील, कधी कॉन्फिडन्स कमी मिळेल, तर कधी तुम्ही स्वतःच स्वतःवर शंका घ्याल. पण त्या क्षणी एक गोष्ट लक्षात ठेवा, मी अजून संपलेला नाही. जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत पॉसिबिलिटी आहे. जोपर्यंत इच्छा आहे तोपर्यंत सुरुवात आहे. जोपर्यंत तुम्ही पुन्हा उठू शकता तोपर्यंत कमबॅक आहे. अरुणिमा सिन्हांनी आपल्याला एक गोष्ट दाखवून दिली, परिस्थिती तुमचं आयुष्य बदलू शकते, पण तुमची जिद्द तुमचं भविष्य बदलू शकते. म्हणून तुमच्याकडे काय नाही याची यादी करू नका. तुमच्याकडे काय आहे ते बघा. तुमचं मन आहे, तुमचा वेळ आहे, तुमची क्षमता आहे, तुमचा अनुभव आहे, तुमची स्टोरी आहे आणि तुमच्याकडे पुन्हा सुरुवात करण्याची संधी आहे. आज तुमचा एव्हरेस्ट दूर वाटत असेल तर ठीक आहे, त्याच्याकडे बघून घाबरू नका. एक पाऊल टाका, मग दुसरं, मग तिसरं. कदाचित आज नाही, कदाचित उद्या नाही, पण एक दिवस तुम्ही मागे वळून पाहाल आणि म्हणाल मी थांबले असते तर हे शक्य झालं नसतं. म्हणून पडला असाल तर उठा, हारला असाल तर शिका, तुटला असेल तर स्वतःला पुन्हा जोडा आणि पुन्हा सुरुवात करा. कारण तुमची स्टोरी अजून संपलेली नाही. तुमचा एव्हरेस्ट अजून बाकी आहे आणि कदाचित तुमच्या आयुष्यातला सर्वात सुंदर विजय अजून पुढे आहे. मी दीपाली जाधव, AI बिझनेस ऑटोमेशन कोच, आणि माझा विश्वास आहे तुमच्यात क्षमता आहे, फक्त तिला ऍक्शनची दिशा द्या. अशाच रिअल लाईफ स्टोरीज आणि पॉवरफुल माइंडसेट आणि सक्सेस लेसन साठी चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ त्या व्यक्तीला शेअर करा ज्याला आज हार मानावीशी वाटत आहे. कदाचित तुमचा एक शेअर त्याच्या आयुष्यातला एक छोटासा टर्निंग पॉइंट ठरू शकतो. कीप गोइंग, कीप बिलिव्हिंग, नेव्हर गिव्ह अप. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.